मित्रांनो, आपण जहांगीर महालाच्या 3ऱ्या मजल्यावरील जाळीदार कमानीच्या सज्जामध्ये आहोत. या इथून रायप्रवीण महालाचं दृश्य दिसून येत आहे. आता या रायप्रवीण महालाविषयी मी बोलतो. रायप्रवीण ही 16व्या शतकातील एक नृत्यांगना, कवयित्री व गायिका होती. या गायिकेवर राजा इंद्रजित सिंह यांचं प्रेम जमलं. ती त्यांच्या नृत्यशाळेत होती, परंतु ते स्वतः विवाहित असल्यामुळे त्यांना लग्न करता आलं नाही, कारण ती दुसऱ्या जातीची होती, राजपूत नव्हती. म्हणून तरीसुद्धा त्यांनी तिच्याशी लग्न केलं, पण तिला राजघराण्यातील इतर स्त्रियांनी महालात येऊन दिलं नाही. म्हणून इंद्रजित सिंहांनी तिच्या प्रेमाखातर हा रायप्रवीण महाल 1618 मध्ये बांधला व तिला तिथं ठेवलं. त्याच्यानंतर तिने नृत्य गाणं वगैरे बंद केलं. पण राजघराण्यातील स्त्री आहे, तिचं लग्न इंद्रजित सिंहांशी झालेलं असून सुद्धा राजघराण्यातील लोक हे तिच्या विरोधात होते. त्यांनी तिच्याविषयी एक कट केला व तिच्याविषयी तिची ख्याती ही अकबर बादशाहपर्यंत पोचली. तत्कालीन अकबर बादशाह हा रसिक होता नृत्यकला, गायनकलेमध्ये वगैरे, व त्यांनी तिला सांगितलं की ही नृत्यांगना अतिशय सुंदर असून नृत्यकलेत प्रवीण आहे, म्हणून तिला पाचारण करण्यात यावं. हे त्यांना माहिती होती की ती नृत्य करू शकत नव्हती, कारण तिने इंद्रजित सिंहाशी लग्न केल्यानंतर बंद केलं होतं. तर त्यांनी अकबराने आज्ञा पाठवली की ताबडतोब दरबारात हजर व्हावं. न आल्यास या बुंदेलखंडावर आक्रमण केलं नाही. तर रायप्रवीण ही चिंतेत पडली. चिंतेत पडल्यानंतर तिने ठरवलं की बुंदेलखंडांवर जर आक्रमण होत असेल तर त्याच्या रक्षणासाठी मी नक्कीच जाईल. मग ती आग्र्याला बादशाच्या दरबारात हजर झाली. बादशाच्या दरबारात हजर झाल्यानंतर तिने स्वतः कवयित्री असल्यामुळं तिने त्यांना एक उत्तम प्रश्नार्थक कविता ऐकवली. ती अशी: विनती राय प्रवीण की सुनिये शाह सुजान, झूठी पातर भकत रहे वारी वायस स्वान. ह्या बुंदेली भाषेमधलं हे कवन हे तिने ऐकवलं. त्याचा मराठीत अर्थ असा होतो की उष्ट अन्न हे फक्त भिकारी, कुत्री व कावळे खातात. तर यापैकी मी माझ्या राजाची उष्टी असूनही महाराज तुम्ही यापैकी कोण होताल हे तुम्ही मला सांगा, असा एक खोचक प्रश्न तिने विचारला. यावर अकबर बादशाह हा अत्यंत संतुष्ट झाला. त्याने रायप्रवीणला सन्मानाने बुंदेलखंडला परत पाठवले. अशा आपल्या चतुराईने ही रायप्रवीण इतिहासात अमर झाली व तिने बुंदेलखंडाचे राज्य वाचवले. तीच ही रायप्रवीण. या रायप्रवीणच्या महालात एक भित्तिचित्र आहे, अतिशय उत्तम आहे ते. ती तत्कालीन रायप्रवीण ही एका झाडाला टेकून घोड्यावर बसलेल्या इंद्रजित सिंहाची वाट पाहते, असं ते चित्र आहे. तर ही त्या रायप्रवीण महालाची, त्याच्या पाठीमागची कथा. ही सत्य घटना 16व्या शतकात घडलेली आहे. त्याच्यामुळे ही एक विशेष उल्लेखनीय बाब या ओरच्या किल्ल्याच्या बाबतीत दर्शवते. राजा इंद्रजित सिंहाने ज्या रायप्रवीणशी लग्न केलं, परंतु तिला राजमहालात स्थान मिळालं नाही, अशी ही रायप्रवीण. तिच्यासाठी त्यांनी हा महाल बांधला. त्याचं नाव रायप्रवीण महाल. हा या बुंदेल राजपूत शैलीमध्ये एक तिच्या चतुराईमुळे हा फार प्रसिद्ध झालेला असा महाल आहे. मागे मी वर्णन केलेलंच आहे तिच्या महतीविषयी. आणि ही ती प्रसिद्ध बाग, बेतवा नदीच्या किनारा असलेली बुंदेलखंडातलं अतिशय थंड ठिकाण. त्या राय प्रवीण विषयी थोडस की हा महाल इंद्रजित सिंहाने रायप्रवीणच्या राहण्यासाठी बांधला. त्याच्या अगोदर ते तिच्यावर प्रेम करत होते. त्या प्रेमात ती त्यांची वाट पाहत झाडाला बसलेली दिसून येते आणि ते घोड्यावरून या ठिकाणी दौडत आहेत हे दाखवलेले. ते वाट पाहतानाच हे जे शिल्प 400 वर्षापूर्वी पेंट केलेलं ऍज इट इज दिसून येते ते इंद्रजित सिंह. नंतर त्यांनी तिच्याशी लग्न केलं, पण राजघराण्यात तिला स्थान मिळालं नाही, म्हणून त्यांनी तिच्यासाठी हा रायप्रवीण महाल बांधला. तिने तो चतुराईने बादशाह अकबराकडून बुंदेलखंडाची आक्रमण वाचवलेलं आहे. ते मी तुम्हाला मागे सांगितलंच आहे.
त्यांनी ज्या वेळेला आत्महत्या केली त्यांच्या परिवारासहित, त्यावेळेला त्यांच्या घरात सुद्धा एकमेव वारस जो होता त्यांची पुत्रवधू, त्या पुत्रवधूला जो मुलगा झाला त्या श्यामलाऊसाठी बांधलेली ही कोठी ही आज भग्नावस्थेत दिसून येते. पण राजा वीरसिंहाने त्या मंत्र्यांविषयी दाखवलेली ही विशेष काय म्हणता येईल, विशेष काय. आता आपण ओरछाच्या राजमहालाच्या समोरील बाजूला असलेले चतुर्भुज मंदिर या मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी आहोत. हे मंदिर रामराजा म्हणूनही ओळखले जाते. हे जे विष्णू चतुर्भुज मंदिर आहे हे भगवान विष्णूंचं मंदिर म्हणून ओळखलं जातं आणि ते चतुर्भुज राम, गायत्री आणि लक्ष्मी हे दोन त्यांच्या समोर दिसून येत आहेत. या ठिकाणी अत्यंत सुंदर त्याची गोपुर आहेत. भव्य गोपुरं मी तुम्हाला ओरछाच्या राजमहालाच्या गावाक्षातून दाखवलेली आहेत. खूप सुंदर भक्कम बांधकाम. ते 5 ते 1621 मध्ये निर्माण केलं गेलं. आपण बुंदेल राजवंशातले जे प्रमुख वीरसिंह यांनी जो जहांगीर महाल, रायप्रवीण महाल जो निर्माण केला, तसंच चतुर्भुज मंदिराची स्थापना केली, तसंच त्यावेळेचे त्यांच्या अधिष्ठात्री जी धनलक्ष्मी, त्या लक्ष्मीचं हे मंदिर त्यांनी 1605 ते 1628 या दरम्यान निर्माण केलं गेलं. या मंदिराचं विशेष म्हणजे हे लक्ष्मीला अर्पित मंदिर असून या मंदिराच्या शिखरावरची जी रचना आहे ती गरुडाच्या खवल्यांसारखी आहे आणि त्याचं प्रवेशद्वार जे आहे ते गरुडाच्या चोचीसारखं या ठिकाणी दाखवलेलं निदर्शनास येते. किती समर्पक बांधकाम आणि स्थापत्यशैली हे बुंदेल राजवंशाने निर्माण केलेलं दिसून येत आहे. प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर हे महत्वाचे पिलर सँडस्टोन मधले, तसेच आतील चित्रकारी, तत्कालीन चित्रकारी 450 वर्ष झालेली आहेत याला. हे लक्ष्मी मंदिर निर्माण स्थापत्य. लक्ष्मी मंदिराच्या भोवती ज्या ओऱ्या आहेत त्या ओऱ्यांमध्ये आपण आहोत आता. बुंदेल शैलीचं एक विशिष्ट चित्रकला तत्कालीन रंगांमध्ये. इथं गोपींचं वस्त्रहरण कालियामर्दन दाखवलेलं आहे. हे गोपींचं वस्त्रहरण या ठिकाणी बघा किती सुंदर. त्याच्यानंतर इथं नृत्य करणाऱ्या नर्तकी दाखवलेल्या आहेत. अत्यंत सुंदर असं चित्रण रासक्रीडा करतानाचं, खूप सुंदर. लक्ष्मी मंदिराच्या ओवऱ्यांमध्ये वरच्या छतावरती जे चित्रकाम आहे त्यातलं पहिलं चित्र लक्ष्मी माता, तिच्यावर अभिषेक करणारे 2 हत्ती दाखवलेले आहेत. 2 बाजूला 2 मयूर आहेत. त्याच्यानंतर रायप्रवीण महाल किंवा जहांगीर महालात राजनर्तकी नृत्य करतायत आणि सगळे नृत्यवादन त्यांचं बघतायत राजमहालातल्या स्त्रिया आणि प्रत्यक्ष वीरसिंह, इंद्रजित सिंह यांच्यापैकी कोणीतरी तो एक असावा आणि त्याचं हे चित्रीकाम त्या महालाचं रूप दाखवून करण्यात आलेलं आहे या ठिकाणी. अत्यंत सुंदर. त्याच्यानंतर पुढे आपण येतोय हे लढाईला निघालेली सेना या ठिकाणी दिसतीये. त्याचबरोबर तिथून पुढे आणखीन पुढे आलात की प्रत्यक्ष भगवान विष्णू, शेषशाही विष्णू या ठिकाणी शेषशय्यावर विराजमान झालेले दिसत आहेत. लक्ष्मी देवी त्यांचे पाय चेपत आहेत असं दिसतंय. खूप सुंदर शिल्पकाम तत्कालीन रंगांमध्ये 425 वर्षापूर्वी करण्यात आलेलं हे दिसून येते. 400 ते 425 वर्ष. खूप सुंदर. आवर्जून पाहावं असंच सँडस्टोन मधील हे रंगकाम. धन्यवाद. ओरछा किल्ल्यावर आक्रमण होतंय. ते आक्रमण थोपवण्यासाठी किल्ल्यातून मारा करणारे सैनिक किती सुसंगत असं चित्रीकरण या ठिकाणी करण्यात आलेलं दिसून येत आहे. लक्ष्मी मंदिराच्या समोरून प्रत्यक्ष लक्ष्मी मंदिराचा प्रवेशद्वार शिखर
जे गरुडाच्या खवल्यांनी चित्रांकित केलेलं आहे आणि प्रवेशद्वाराच्या वरती गरुडाची चोच या ठिकाणी दिसून येते आणि या ठिकाणी पाहिल्यास आपल्याला पहिल्यांदा चतुर्भुज मंदिर, राम मंदिर आणि त्याच्या पाठीमागे जो ओरछाचा महाल, राजमहाल, त्याच्या पाठीमागे जहांगीर महाल आणि त्याच्या सगळ्यात शेवटी असणारा खाली वरच्या बाजूला दिसतोय राय प्रवीण महाल, हे तिन्ही अत्यंत उत्तम अवस्थेत दिसून येत आहेत. त्याच्याचबरोबर त्याच्या उजव्या बाजूला वीरसिंहाची छत्री दिसून येते बेतवा नदीच्या काठी. म्हणजे एकाच टप्प्यात हे विहंगम दृश्य असल्याचं दिसून येतं. तर जरूर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही व्हिजिट करा आणि हा वारसा जपण्याचाच आपला एक अनुभव तुम्ही स्वतः घ्या. धन्यवाद.